Hi everyone, welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Welcome to today's session. Dear children, today's video is about poem. Please don't read these poems, part second. That is, as I told you in part first, the next part will be of workshop questions. So in this video, we are going to deal with some of the workshop questions. So let's begin with the session. As you know, we have learned and read and enjoy this very humorous poem. Please don't read this poem written by Ken Nesbitt. आपण मागच्या व्हिडिओ पार्ट 1 मध्ये हा पाहिलेला आहे की ही जी पोएम आहे ही किती विनोदी पद्धतीने लिहिलेली आहे आणि जे लेखक कवी असतात त्यांना वाटत असतं की आपण जे लिहिलेलं आहे ते आपलं काम लोकांनी वाचावं, ॲप्रिशिएट करावं. तर असं डायरेक्टली न सांगता कवी या कवितेतून असं सांगतोय की माझं काम किंवा माझी जी पोएम आहे ती तुम्ही वाचूच नका, प्लीज डोंट रीड दिस. आणि एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला करू नका असं सांगितलं जातं तेव्हा ते का करू नका सांगितलंय असं आपलं एक नेचर असतं, दॅट इज ह्युमन बिंग्स नेचर, आणि मग ती गोष्ट आपण मुद्दाम करून बघतो. तर तशा अर्थाने ही कविता लिहिलेली आहे. सो इन पार्ट 1 we have learned, read and enjoyed this poem. So let's begin with the workshop question from this poem. So this is the poem. Please don't read this poem. Now first question is about reading or reciting this poem. पहिला प्रश्न जो आहे तो तुम्ही ती कविता वाचा किंवा प्रॉपर इंटोनेशननी म्हणून बघायची आहे. त्यामुळे आपण तो तुम्ही करायचं आहे, दॅट इज फॉर सेल्फ स्टडी. आता आपण सेकंड क्वेश्चन पासून सुरुवात करूया. फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स युज्ड इन ईच स्टॅन्झा. हे बघा फर्स्ट पार्टच्या एंडला आपण हा क्वेश्चन केलेला आहे. ओके, सो हिअर वी आर जस्ट गोइंग टू राईट इट डाऊन. Find the pairs of rhyming words used in each stanza. ज्यांनी फर्स्ट पार्ट पाहिला नसेल त्यांनी तो पार्ट पहा. ज्यांनी पाहिला असेल त्यांनी पुन्हा एकदा पहा आणि कंटिन्युअसली हे दोन व्हिडिओज तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला ती कविता जास्त छान प्रकारे एन्जॉय करता येईल. So find the pairs of rhyming words used in each stanza. We have seen that on second and fourth lines, last two words they rhyme with each other, so we'll note it down. First stanza, me see. Second, play away. Nice twice. Line mine. Stop cop. Gel frail. Mist exist. Fun done. And do and to. So there are 9 stanzas and here are 9 pairs of rhyming words. तुमच्या समोर पुस्तक असेल तुम्ही पुन्हा एकदा कन्फर्म करा. ओके, पुस्तकात बघून. Now we will move to the question number 3. So here is question number 3. Think and answer. आता इथे आपल्याला असे काही क्वेश्चन्स दिले त्याच्यावर आपल्याला विचार करून उत्तर आपल्या शब्दात लिहायचे. कसं ते बघा. The poet is telling someone not to read the poem. Who is that someone? बघा आता इथे डिरेक्टली कवीने कोणाचं नाव नाही घेतलंय. Only he has said don't read this poem. Please don't read this poem. Please go away. Please go and play. Please tell your parents and friends not to read. But who is this someone? Okay, so we will try to answer this. हे someone म्हणजे कोण? कवी सांगतोय इथे कोणाला तरी की माझी कविता वाचू नका, पण हे कोणाला तो सांगतोय, हे कोण आहे?
that someone is everybody who wants or likes to read the poem. ओके, समवन म्हणजे कोण, की जो प्रत्येक जण की ज्याला कविता वाचायला आवडतात किंवा ज्यांना वाचायच्या आहेत अशा सगळ्यांना कवी इथे सांगतोय. द पोएट टेल्स someone is who everybody who wants or likes to read the poem. ओके, इथे पर्टिक्युलर एक कोणी नाहीये, तर ज्याला ज्याला कोणाला कविता वाचायला आवडते तर त्या सगळ्यांना कवी असं सांगतो. From that, what did you feel when you read the line, please don't read this poem? जेव्हा आपण सुरुवातीला हे बघा वाचतो, हे टायटलच आहे या पोएमचं, प्लीज डोंट रीड दिस पोएम. जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा आपल्याला काय वाटतं? बघा कवितेची नावं किती वेगवेगळी असतात. आपण आता जितके पण पोएम शिकलो त्या पोएमची नावं तुम्ही बघा इंडेक्स मध्ये जाऊन काहीतरी एक वेगळं नाव दिलेलं असतं, पण ह्या कवितेचं टायटलच काय आहे, प्लीज डोंट रीड दिस पोएम. आता ही जर पोएम वाचायचीच नाही तर मग ती पोएम मध्ये काय लिहिलंय हे कसं जाणून घ्यायचं, राईट? मग जेव्हा आपण हे म्हणतो की किंवा वाचतो की प्लीज डोंट रीड दिस पोएम, आपल्याला काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सोडून जाल का ही कविता वाचून? का तुम्हाला वाटेल की कवी असं का सांगतोय, बघूया तरी तो का सांगतोय, हो की नाही? असे वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येतात. सो वी विल फ्रेम द आन्सर. I was surprised to read that line because generally every poet eagerly wants his or her work read by all around him or her. But here, this poet is warning us not to read this poem. So, what is my first reaction? I was very surprised to read this line. Please don't read this poem. जेव्हा मी ही ओळ वाचली तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं, कारण प्रत्येक कवीला लेखकाला असं वाटत असतं की मी जे काही लिहिलंय ते प्रत्येकाने वाचावं. हर हिज और हर वर्क इज रेड बाय ऑल अराउंड हिम और हर. पण इथे तर उलट झालंय. सो आय वॉज सरप्राइज्ड. ओके, अँड सो आय फील टेम्पटेड टू रीड इट. जेव्हा मी हे वाचलं मला खूप आश्चर्य वाटलं आणि त्याच वेळेला मला ही कविता वाचावी असं टेम्पटेशन झालं. C1. Does the poet really want you to stop reading the poem? कवीला असं खरंच वाटतंय का की तुम्ही कविता वाचू नका, थांबा तिकडे, असं खरं वाटतंय का? नाही ना? No, of course not. The poet knows the children's nature, that they don't pay heed to the warnings given by elders and are tempted to do the opposite of the warning. See, this poet is of children's poet and he knows children's psychology very well. He knows children's nature very well. So once children are asked or warned by their parents or teachers that do not do anything, they are tempted to do the same thing. Right? त्यांना हा मुलांचा कवी आहे, मुलांसाठी कविता लिहितो आणि त्यामुळे मुलांची मानसिकता, मुलं कशा पद्धतीने विचार करतात हे त्याला उत्तम प्रकारे माहिती आहे. एखादी गोष्ट मुलांना करू नका म्हटलं की ती मुलं हमखास करणार, हेही त्याला माहिती आहे. आणि म्हणून त्याला हे माहिती आहे की जर मी कविता वाचू नका म्हटलं तर मुलं मुद्दाम वाचणार. अँड सो पोएट रिअली वॉन्ट्स टू रीड हिज वर्क और हिज पोएम बाय द चिल्ड्रन. What does the poet mean when he says, tell all your friends and family they shouldn't read it too? कवी जेव्हा तुम्हाला सांगतो की तुमच्या सगळ्या मित्रांना आणि फॅमिलीला सांगा की त्यांनी पण ही कविता वाचली नाही पाहिजे, ऍक्च्युली इथे पोएटला काय सांगायचं? व्हॉट डज द पोएट मीन वेन ही सेज टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू? कवीला खरंच असं म्हणायचंय का की तुमच्या मित्रमैत्रिणींनी, तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी नाही वाचली पाहिजे कविता? उलट सांगतोय ना तो. सो आन्सर इज द पोएट मीन्स टू से that the friends and family also should behave opposite of the warning and should read the poem. Right? जसं तो तुम्हाला वॉर्न करतो वाचू नका, पण त्याला माहितीये तुम्ही वाचणार, तसंच तो तुम्हाला सांगतोय तुमच्या फॅमिलीला आणि फ्रेंड्सना पण सांगा वाचू नका. म्हणजे ऍक्च्युली त्याला हे सांगायचंय की त्यांनी पण ही कविता वाचली पाहिजे. Question E. What situation the following lines remind you of?
Put the poem down now and slowly back away. जेव्हा ही लाईन आपण वाचतो, पुट द पोएम डाऊन नाव अँड स्लोली बॅक अवे, जेव्हा ही लाईन आपण कवितेतली वाचतो तेव्हा आपल्याला काय आठवतं, विच सिच्युएशन, कोणता प्रसंग आठवतो? When parents compel me to study instead of playing, I avoid it and move away backwards from study as I feel it unpleasant at that moment. What reminds you, what situation? When my parents compel me to study instead of playing, I avoid it and move away backwards from study as I feel it unpleasant at that moment. जेव्हा खेळताना आपल्याला पॅरेंट्स सांगतात की आता बस झाला खेळ, आता अभ्यासाला बस, तर आपण अभ्यासापासून आणखीन दूर जातो की नाही. आपल्याला त्यावेळेला खेळणं डोक्यात असतं, ते आता मला खेळायचं आहे, आता मला अभ्यास नाही करायचा आहे असं आपल्याला आतून वाटत असतं. आणि त्यावेळेला जर सडनली खेळ थांबवून तुम्हाला जर कोणी अभ्यास करायला सांगितला तर तो अभ्यास आपल्याला आणखीन आवडेन असा होतो, आपण त्याच्यापासून दूर जातो. कारण त्या वेळेला त्या मोमेंटला अभ्यास करणं हे काही आपल्याला फारसं मनापासून पटलेलं नसतं. Here comes the next question, question number 4. Decide whether the following things are right or wrong. Give reasons for your answers. See children, all the questions from these poems are very, very, very good. It will help you to develop your writing skill. Because see, in every question, you have to state something. You have to give reasons for your thoughts. So here it will help you to develop your writing skill, as I told you, because here we have to read the question, we have to understand that, and then we have to frame our answers in our own words in English. बघा आता तुम्हाला ह्या कवितेतले सगळे प्रश्न तुमचं जे रायटिंग स्किल आहे ते इम्प्रूव्ह करायला किंवा डेव्हलप करायला खूप मदत करणार आहे. सी नाव यू आर इन ऑल स्टँडर्ड 7, ऑलमोस्ट स्टँडर्ड 8 विल बी देअर. आणि तुम्ही जसे 8 मध्ये जाल, 9th मध्ये जाल, 10th मध्ये जाल, तुम्हाला असं क्रिएटिव्ह रायटिंग किंवा अशा प्रकारे स्वतःचा विचार मांडणं हे आता तुम्हाला करायचंय. आणि त्याची सुरुवात आपण केली असं म्हणायला नको, म्हटलं तर ते रॉंग नाही ठरणार. कारण बघा इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नुसतं येस नो किंवा रॉंग अँड राईट असं नाही लिहायचंय, तर तिकडे तुम्हाला रिझनिंग पण करायचंय, त्याची कारणं लिहायची आहेत. आणि हे लिहिताना आपल्याला कवितेमध्ये कुठेच रेडीमेड आन्सर मिळणार नाही, तर इथे आपल्याला आपला विचार करून आन्सर फ्रेम करायचंय. म्हणून मग हा व्हिडिओ तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक बघा. एकदम छोटे छोटे सेंटेन्सेस मी तुम्हाला इथे दाखवलेत आन्सर फ्रेम करायला, आणि त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही स्वतःच्या आन्सर्स लिहिण्याची प्रॅक्टिस करा. ओके, सो फर्स्ट इज रीडिंग समवन एल्सेस लेटर. इज इट राईट और रॉंग? ऑफकोर्स इट इज रॉंग. तुम्ही सगळे माझ्याबरोबर असाल, यू ऑल विल बी ॲग्री विथ मी की कोणाचं तरी पत्र चोरून वाचणं ही चुकीचीच गोष्ट आहे, हो की नाही. रीडिंग समवन एल्सेस लेटर इज रॉंग. सो इट इज रॉंग बिकॉज, आता आपल्याला रिझन विचारलंय म्हणून आपण लिहूया, बिकॉज इट इज हर और हर पर्सनल बिलॉंगिंग्स. इट इज कन्सिडर्ड ॲज बॅड मॅनर्स टू रीड समवन एल्सेस लेटर. कोणाच तरी पत्र वाचणं जे आपल्याला आलेलं नाहीये, दुसऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीला लिहिलेलं पत्र असेल तर ते वाचणं हे बॅड मॅनर्स आहेत. आपल्याला काय करायचंय कोणी कोणाला काय लिहिलंय, हो की नाही, आपला त्याच्याशी काहीही संबंध नसतो. सो इट इज कन्सिडर्ड ॲज बॅड मॅनर. सो यू शुड नॉट रीड दॅट. B1, reading someone else's diary. See, just now we have seen reading someone else's letter is a bad manner. In the same way, reading someone else's diary is also not a good thing.
it is also a bad thing. It is wrong because a diary contains the person's personal experiences or thoughts. No one has right to go through it and keep personal diary secretly. बघा डायरी जेव्हा तुम्ही पण डायरी लिहिता हो की नाही, आपल्याला एक ती ऍक्टिव्हिटीज आहे. तर जेव्हा आपण डायरी लिहितो तेव्हा आपल्याला आलेले अनुभव किंवा आपले विचार आपण त्याच्यामध्ये लिहित असतो. त्यामुळे ते आपलं टोटली आपलं पर्सनल असतं, खाजगी असतं आणि दुसरं कोणालाही त्याच्यात डोकवण्याचा अधिकार नसतो. जसं आपल्याला हे वाटतं तसं दुसऱ्याला पण वाटत असेल ना. सो यू शुड नॉट रीड समवन एल्सेस डायरी. दिस इज रॉंग. Looking at the keyboard when someone is typing a password. See, nowadays we all are handling all these gadgets, I can say, mobile or computers or laptops, and it has password. We have to maintain, we have to keep a password for the security, right? Then if someone is unlocking it and if you will peep and if you will try to find out what is he or she typing, so that is a wrong thing, because it is a crime to find out someone else's password with the intention of knowing it for misuse. बघा, कोणाचा जरी मोबाईलला जर लॉक केला असेल, काही पासवर्ड टाकला जातो किंवा लॅपटॉपला, कम्प्युटरला, आणि आपल्या समोर समजा आपल्याला एखादी काहीतरी माहिती पाहिजे आणि आपल्याला ते दाखवायला गेले, आपल्या समोर ते जर अनलॉक करत असेल तर आपण बघायचं नाही. त्यांनी जरी आपल्याला सांगितलं की तुम्ही नका बघू मी काय टाईप करतोय किंवा करते, तरी इट इज अ गुड मॅनर, राईट? की कोणाचा पासवर्ड आपण का बरं जाणून घ्यायचा? तसं बघायला गेलं तर तो एक गुन्हा असतो, कारण त्याचा मिसयूज सुद्धा करू शकतो. त्यांची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन, माहिती त्याच्यामध्ये स्टोअर केलेली असते, ती मे बी लीक आउट होऊ शकते. सो looking at the keyboard when someone is typing a password is a wrong thing. Eavesdropping, that is listening to other people's conversation without their knowledge. जेव्हा दोन माणसं आपापसात बोलतायत आणि त्यांना माहित नाही की तुम्ही गपचूप ऐकताय, हे बरोबर आहे का? त्यांचं त्यांचं काही पर्सनल, प्रायव्हेट, सिक्रेट, इम्पॉर्टंट काही सुद्धा ते बोलत असतील ज्याचा आपल्याशी काही एक संबंध नसतो, आणि त्यामुळे ते ऐकणं, दिस इज अ wrong thing. It is wrong because listening to other people's conversation without their knowledge is just silliness. तो एक मूर्खपणा असतो, आपल्याला त्याच्याशी काही एक घेणं देणं नसतं. It is just waste of time. Okay, so you shouldn't listen to other people's conversation without their knowledge. Trying to get someone's address, phone number, email ID without their knowledge. See, this is also a crime. Trying to get someone's address. आता आपल्याला कोणाचा तरी पत्ता, फोन नंबर किंवा ईमेल आय डी त्यांना न सांगता मिळवायचंय, तर आपलं इंटेन्शन चांगलं असू शकतं का? कधी कधी चांगलं पण असू शकतं की तुम्हाला मे बी तुमच्या मैत्रिणीची मैत्रीण आहे किंवा मित्राचा मित्र आहे, त्याचा बर्थडे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला विश करायचं आहे, तर कधीतरी तुमचं इंटेन्शन चांगलं असू शकतं. पण त्याला न सांगता तिसरं कोणाकडून तरी पत्ता मिळवणं, फोन नंबर मिळवणं किंवा ईमेल आय डी मिळवणं, दिस इज रॉंग थिंग. इट इज रॉंग because someone's address, phone number, email ID is their privacy. So no one can get it without official reason. समजा ऑफिशियली काही काम असेल, समजा आधार कार्ड सेंड करायचं आहे किंवा आणखीन काही असं बँकेचे डिटेल्स पाहिजे किंवा आणखीन काही हवं असेल, कुठलं डॉक्युमेंटेशन, तर ऑफिस कडून मागणं ही गोष्ट वेगळी किंवा कामाच्या ठिकाणाहून मागणं ही गोष्ट वेगळी. पण उगीचच पर्सनल रिझन साठी त्या व्यक्तीला न कळत त्याचे हे पर्सनल डिटेल्स मागवणं ही चुकीची गोष्ट आहे. Next question, question number 5. Read the lines given in the table.
discuss what they mean and when they might be used. Then use your imagination and name situations which these lines may be used by different speakers. प्रश्न समजून घ्या. आपल्याला एक टेबल दिलंय आणि त्या टेबलमध्ये काही लाईन्स आहेत बघा फर्स्ट कॉलम मध्ये. आता आपल्याला काय करायचंय, डिस्कस व्हॉट दे मीन, त्याचा अर्थ काय आहे याबद्दल पहिला चर्चा करायची आणि ते केव्हा वापरले गेले असतील किंवा वापरले जात असतील याच्याबद्दल थोडासा विचार करायचा आणि नंतर आपण इमॅजिन करायचं की कोणत्या प्रसंगी आणि कोणी हे वाक्य बोललं असेल किंवा कोणाद्वारे हे वाक्य उद्गारलं गेलं असेल. येतंय लक्षात? काही लाईन्स आहेत, त्या लाईन्सचा अर्थ समजून घ्यायचा आणि मग आपण विचार करायचा की प्रसंग आणि बोलणारी व्यक्ती कोण असेल आणि त्या टेबलमध्ये आपण फिल करूया. रीड द लाईन्स गिवन इन द टेबल, डिस्कस व्हॉट दे मीन and when they might be used. Then use your imagination and name situations which these lines may be used by different speakers. Comes the table. First column lines, second column situation and third column speaker. आता आपल्याला फर्स्ट कॉलम दिलेला आहे आणि फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट रो आपल्याला केलेला आहे. आपण नेक्स्ट फिल करूया. फर्स्ट वी विल रीड दॅट. Just move along now. There is nothing here to see. आता ही पोएम मधली लाईन आहे. तिथे कोणी केव्हा कोणाला म्हटलं आपल्याला माहिती आहे, पण इथे आपल्याला आपल्या इमॅजिनेशन्सनी सिच्युएशन क्रिएट करून कोण स्पीकर आहे हे लिहायचं. सो सिच्युएशन मे बी दिस वे, पीपल गॅदरिंग टू वॉच अ फाईट बिटवीन टू ब्रदर्स. आता हे आपल्याला पुस्तकात दिलेली सिच्युएशन आहे की दोन भावांचं भांडण चाललंय आणि लोक गोळा झाले. तुम्हाला माहितीये कोणाचं भांडण झालं, वादावादी झाली की ज्यांचा काही संबंध नसतो ते पण तिथे जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आता जस्ट मूव्ह अलॉंग नाव, देअर इज नथिंग हिअर टू सी. इथून निघून जा बरं, काही बघण्यासारखं नाहीये. हे कोण म्हणालं असेल आपण विचार करूया. अ फ्रेंड ऑफ द टू ब्रदर्स हु इज ट्राइंग टू स्टॉप द फाईट टेल्स द पीपल. त्या दोन्ही भावांचा एक कॉमन फ्रेंड आहे आणि तो त्या दोन भावांना सांगतोय की तुम्ही भांडू नका. असा त्यांचा एक मित्र आहे आणि तो जे जमलेले लोक आहेत ऐकायला आणि पाहायला त्यांना तो सांगतोय जस्ट मूव्ह अलॉंग नाव, देअर इज नथिंग हिअर टू सी. इथून निघून जा बरं, इथे बघण्यासारखं काहीही नाही. येते लक्षात? लाईन्स दिल्यात, सिच्युएशन क्रिएट करायची आणि कोण म्हटलं असेल ते आपल्याला लिहायचं. लेट्स ट्राय इट. I have asked you once politely, don't make me ask you twice. आता ही पण कवितेतली ओळ आहे. पोएट आपल्याला सांगतोय की डोंट रीड माय पोएम. एकदा सांगितलं तरी तुम्ही वाचताय. डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. पुन्हा मला सांगायला लावू नका. ओके. आपल्याला बघा आपल्या घरात सुद्धा हे सिच्युएशन्स असतात ना. आई वडील बोलताना नेहमी म्हणतात की नाही तुम्हाला, एकदा सांगितलेलं कळत नाही का, पुन्हा पुन्हा मला सांगायला लावू नको. आता जेव्हा ते रागावतात तेव्हा तुमच्याशी असं बोलतात की नाही. I have asked you once politely. Don't make me ask you twice. आता आपण इथे सिच्युएशन क्रिएट करूया. Child is playing and not studying. आता ही सिच्युएशन आहे. मुलाला सांगतायत आई किंवा वडील, त्याचे पॅरेंट्स कोणी, की खेळू नको, आता बस झाले खेळ, आता अभ्यास कर. खूप वेळ खेळलास तू, आता थोडासा स्टडी टाइम पण दे ना. आता हे कोण म्हणत असेल घरामध्ये. Father asks his child to study, but he is not listening. वडील त्याला सांगतायत अभ्यास कर, पण तो जर ऐकत नसेल तर वडील त्याला या शब्दामध्ये सांगू शकतात. नेक्स्ट लाईन. This isn't yours, it's mine. आता हे तर तुम्ही नेहमीच यू कम अक्रॉस विथ दिस लाईन. हे तुम्ही नेहमीच कोणाकडून ऐकता किंवा कोणाला तरी बोलता. हे तुझं नाहीये, हे माझं आहे. आपलं नेहमीच भावंडांबरोबर, फ्रेंड्स बरोबर असं होऊ शकतं ना. We will create the situation. Siblings are quarreling over new pen brought by father. Okay? दोन भावंड, दोन बहिणी भाऊ, बहीण भाऊ असे एकाच नवीन पेन वरून भांडतात. मग आता हे कोण म्हणाला असेल. One of them is telling to other. त्या दोघांमधला एक कोणतरी दुसऱ्याला हे सांगत असेल. नेक्स्ट सिच्युएशन. If you don't quit this instant, I swear I'll call a cop. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. आता ही सिच्युएशन तर आपण
खूप वेळा पाहिलेली आहे किंवा हे जे वाक्य आहे ते ऐकले आहे. आपण एक सिच्युएशन बघूया. खूप कॉमन सिच्युएशन आहे बघा. अ मॅन एंटर्ड इन लेडीज कंपार्टमेंट अँड डिनाय टू गेट डाऊन. बघा, लोकल ट्रेन्समध्ये लेडीज कंपार्टमेंट असतात सेपरेट, महिलांचे डबे असतात, आणि कधीतरी त्याच्यामध्ये एखादा आगंतुक घुसखोर चढतो आणि मग स्त्रियांनी त्याला सांगितलं उतरा उतरा, हा लेडीज डब्बा आहे, तरी ते ऐकत नाही. मग अशा वेळेला त्याला स्त्रिया काय म्हणतात, इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट आय स्वेअर आय कॉल कॉप. आत्ताच्या आत्ता उतरा नाही तर मी पोलिसांना बोलवीन. सो हू मस्ट बी द स्पीकर? अ वुमन इन लेडीज कंपार्टमेंट वॉर्निंग हिम. त्या डब्यामधली एखादी धीड बाई असेल तर ती त्याला सांगते. And the next situation is, it is too late now. आता खूपच उशीर झालाय. बघा, जनरली हॉस्पिटलमध्ये आपण सिरियस पेशंटला घेऊन जातो तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, आता ह्याला वाचण्याची आशा खूप कमी आहे, इट्स टू लेट नाव. अशी एक गंभीर सिच्युएशन असते. किंवा तुमच्या बरोबर घडणारी एखादी सिच्युएशन कोणती असते बघा. फ्रेंड इज आस्किंग अ गर्ल टू कम आउट विथ हर इन द लेट इव्हनिंग. एखादी मैत्रीण तुमच्याकडे संध्याकाळी आली, रात्री उशीर आली आणि म्हणाली चल ना माझ्याबरोबर जरा जायचंय मला. मग तुम्ही त्यावेळेला नकार देता, नाही बाबा आता खूप उशीर झालाय, मला आई ओरडेल किंवा पप्पा ओरडतील, अशी सिच्युएशन असते. मग इथे स्पीकर कोण असतं? द गर्ल whom हर फ्रेंड इज आस्किंग. एखादी मुलगी आहे, तिच्या मैत्रिणीने जर तिला सांगितलं माझ्याबरोबर चल आणि तिला नकार द्यायचा असेल तर ती या शब्दामध्ये देऊ शकते. ओके, म्हणजे अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी करायची. आपल्याला लाईन्स दिले आहेत, सिच्युएशन आपण क्रिएट करून त्या सिच्युएशन मध्ये ते सेंटेन्स कोण म्हटलं असेल, कोणी उद्गारलं असेल ते स्पीकर कॉलम मध्ये आपल्याला लिहायचं. इथे मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवली आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आलेले अनुभव किंवा तुमच्या अनुभवाच्या बेसवर तुम्ही वेगळ्या पद्धतीने हे टेबल फिल करा. Question: add one or two lines before or after the lines given below to prepare a short dialogue. See, as we discussed earlier, here there are various types of questions in this workshop which help us to develop our writing skill. बघा, इथे आपण आता डायलॉग रायटिंग शिकतोय, जो एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो किंवा ऍक्टिव्हिटी असते. खूप सुंदर असे हे डायलॉग रायटिंगचं तुम्हाला इथे प्रश्न आहे. तुम्हाला काही लाईन्स दिल्या आहेत, त्याच्या आधी किंवा नंतर थोडंसं आपलं भर घालून आपले लाईन्स लिहून आपल्याला डायलॉग क्रिएट करायचे. आता आधी आपण त्या सगळ्या लाईन्स वाचूया. लेट्स रीड देम. इट्स ओनली मीन फॉर मी. You really have to stop. That isn't very nice. And there is only one solution. 4 lines are given to us. Okay? आणि या लाईन्स आपल्या डायलॉग मध्ये आणून आपल्याला शॉर्ट डायलॉग क्रिएट करायचा. आता बघा, डायलॉग म्हणजे संवाद. संवाद हा कमीत कमी 2 माणसांमध्ये असतो. जास्तीत जास्त किती माणसं असू शकतात, पण इथे आपण मिनिमम 2 घेऊया. वी विल go for 2 persons and they are speaking to each other. Okay, they are talking to each other. So here comes the first situation. It's only mean for me. आता आपल्याला हे डायलॉग मध्ये कसं घालता येईल बघा. A child, will you please allow me to use your bat when you are playing, and if you don't have your bat, okay, while playing cricket, then you ask someone to allow to use or to play with his bat. But what the second child answers, how he answers his friend or the second child? No, sorry, it's only mean for me. नाही, सॉरी, ती माझी आहे, फक्त माझ्यासाठी, फक्त मीच खेळू शकतो. ओके, म्हणजे अशा प्रकारे दिलेली लाईन आपण आपल्या डायलॉग मध्ये वापरून एक छोटासा डायलॉग इथे लिहिलाय. सेकंडली, you really have to stop. दूसरी लाइन है, you really have to stop. Here a dialogue between a girl and her mother. A girl, I want some more ice cream mama. ती आईकडे सांगते मला अजून आईस्क्रीम पाहिजे. I want some more ice cream mama. What her mother says, you already have eaten two.
You really have to stop. Nothing doing. No way. तू आधीच 2 खाल्लेस, आता मात्र तुला थांबायला पाहिजे. You really have to stop. कळलं? कसे छोटे छोटे आपण बघा इथे सिच्युएशन क्रिएट करून त्याच्यामध्ये ती लाईन घालून छान छान डायलॉग्स तुम्ही बनवू शकता. थर्ड लाईन, दॅट इजंट व्हेरी नाईस. ते काय एवढं चांगलं नाही. दॅट इजंट व्हेरी नाईस. So this is dialogue between a grandmother and her grandchild. आजी आणि नातवंडांमधला dialogue आहे. What are you doing, Priya? Grandmother asks Priya, her grandchild. What are you doing, Priya? Priya answers, I'm plucking the flowers. Then her grandmother says, don't do that. It isn't very nice. आजी तिला सांगते, फुलं तोडू नकोस, ती काही चांगली गोष्ट नाही. Okay? And the next line, there is only one solution. आता याच्यावर एकच उपाय आहे. There is only one solution. So this is dialogue between father and his son. Father asks his son, why are you looking so sad, Amit? Amit answers, my friend Sumit is not talking to me. I didn't give him my bat while playing. बघा एक सिच्युएशन आपण आधी बघितलेली म्हणून मी ती सिच्युएशन इथे कंटिन्यू केली आहे. My friend Sumit is not talking to me. I didn't give him my bat while playing. मी माझी बॅट नाही दिली ना त्याला खेळताना, तो माझ्याशी बोलत नाही म्हणून मी सॅड आहे. What his father asked him to do? There is only one solution. याच्यावर एकच उपाय आहे. Go and say sorry to him and be friends again. Okay? So in this way we have used all these 4 sentences in this way and created the dialogues. We are going to sum up with this activity. शेवटचा प्रश्न आहे. Find all contracted forms used in the poem. बघा या कवितेमध्ये खूप शॉर्ट फॉर्म्स आलेले आहेत. आपण कविता जेव्हा वाचली, आता तुमच्या समोर पुस्तक असेल तर तुम्ही बघा आणि अंडरलाईन करा. काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स तुम्हाला मी या कवितेत आलेले दाखवते. कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे शॉर्ट. ओके, वी विल रीड, फाइंड and read them and write them one by one. Its is contracted form of it is, its, that's, that is, there's, there is, I'm, I am, you'd, you would, you'd, you would, isn't, is not, don't, do not, your, you are, I'll, I will, he'll, he will, won't, would not. Poems, poem is. Yes, here is. You'll, you will. And shouldn't, should not. So these are all contracted forms used in this poem. बघा जेव्हा कविता लिहिली जाते तेव्हा कविता ही अशी असते, poem in a such way of literature that with minimum words poet has to give the maximum message or maximum ideas he has to elaborate with minimum words. So mostly while writing poems poets are using the contracted forms. कविता हा असा फॉर्म आहे लिटरेचरचा की जिथे कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त विचार कवीला मांडायचे असतात. त्यामुळे मग अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून त्याचे एक सौंदर्य वाढवलं जातं. सो दॅट्स इट. We have done all the activities from the workshops session. I hope you have understood that, and as I told you, you watch this video, you try to understand how to write the answers of some questions and try to write of your own. So do the practice of this and develop your writing skill. All the best to you.
That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.